शहाजीराजांच्या छातीवर बसला, ते बेशुद्ध झाले म्हणून वाचले. मात्र जिजाऊंचे वडील लखुजी जाधवांचा मोर्चा आता संभाजी भोसलेकडे वळाला. कोण रे तू, कोण रे, माझ्या लेकराला मारतो, माझ्या दत्तोजीला मारतो. आणि लखुजी जाधवांच्या हातून शहाजीराजांचा भाऊ संपला गेला. मला सांगा, अरे लांडगे राज्य करीत होते आणि हत्ती आपसा आपसामध्ये झुंजून झुंजून मरत होते. कसा जगत असाल हा महाराष्ट्र, सांगा मला. अरे इकडे स्वतःचा सक्का भाऊ गेला आणि इकडे दीर गेला. माझ्या जिजाऊंनी रडावं कोणासाठी? आपल्या भावासाठी रडावं का आपल्या दिरासाठी रडावं का आपल्या नवऱ्यासाठी, बेशुद्ध झालेल्या नवऱ्यासाठी रडावं? पण जिजाऊ अरे आपल्या भावासाठी रडत नव्हत्या, आपल्या दिरासाठी रडत नव्हत्या, आपल्या नवऱ्यासाठी रडत नव्हत्या. जिजाऊ रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. काय होईल माझ्या महाराष्ट्र भूमीचं? आणि असं आपल्या दोन्ही हाताच्या मुठी आई भवानी समोर अशा जोरामध्ये आपटल्या. आहे भवाने, कुठपर्यंत अन्यायाचा अत्याचार करतेस तू? हा खेळ कुठपर्यंत चालणार आहे? आता माझी काया रोजची रोज अशी जळायला लागलेली आहे. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. टाळ एकदाचा प्रसंग आहे. काय भोगलं असेल त्या माऊलीनं? अरे ज्यांनी यातना भोगल्यात ना, त्यांच्या जीवनाच्या व्यथा जाणून घ्या. स्वराज्य घडतं कुणा एका दिवसानं स्वराज्य घडलं नाही, यासाठी भोगलंय. ऐका, त्या निजामाच्या दरबारामध्ये देवगिरीच्या तख्त्यावरती जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि जिजाऊंचे सख्खे 3 भाऊ निजामाला मुजरा करायला गेले भले पहाटे. निजामानं ठरवलं होतं आज या जिजाऊचं माहेर संपवायचं. लखुजी जाधवाला माहिती नाही, अरे या स्वराज्यासाठी स्वतःचं कुटुंब बळी घातलाय माझ्या मासाहेबांनी. लखुजी जाधवाला माहित नाही आपण तिथे गेल्यानंतर आपली कत्तल होणार आहे. आपले 3ही पोरांसंग लखुजी जाधव गेले देवगिरीच्या किल्ल्यावरती. अरे गेले आणि वाकले, निजामाला मुजरा करायला वाकले. अरे इतके वर्ष एकनिष्ठ सेवा करणारा लखुजी जाधवराव, त्याच्या वाट्याला असं मरण यावं, जिजाऊच्या बापाच्या वाट्याला असं मरण यावं, काय नियतीनं लिहून ठेवलंय काय माहिती. अरे मुजरा करायला वाकले आणि शमशेरी मधून अरे निजामानं खुणवल्या बरोबर सपाशा तलवारी बाहेर पडल्या. अरे डोळ्याच्या पापणी लावता शनी जिजाऊच्या माहेराचे असे तुकडे तुकडे झाले त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती. धावरे केशवा माय बाबा, दाबरे केशवा माय बाबा, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, लागला बनवा. 1623चा प्रसंग आहे. मासाहेबांना पहिला मुलगा झाला, त्यांचं नाव संभाजी भोसले. आणि हा कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानानं कप्तानं ज्यांना मारलं त्यांच्या स्मरणात पुन्हा एकदा शिवरायांच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव ठेवलं संभाजी भोसले. असं 3 ठिकाणी, म्हणजे तुमची गपलत होऊ नये की संभाजी तर पुढे आहे मग इथं कसे काय आले. 1623ला जिजाऊंच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आला, त्यांचं नाव संभाजी भोसले आहे. ऐका, काही काळ शहाजीराजे घरी आले आणि जिजाऊ मासाहेब शहाजीराजांच्या सेवेमध्ये चूर झाल्या. वाड्यातल्या जाणत्या माऊल्यांनी जाणलं जिजाऊंना आता दिवस गेले म्हणून. त्या धावपळीच्या काळात ठेवावं कुठं? मायबापांना आठवण झाली गड शिवनेरी. जुन्नरच्या ओठात आणि भीमाशंकराच्या जटेत वसलेला गड शिवनेरी. जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजांनी त्या ठिकाणी शिवनेरी गडावरती विश्वासरावांच्या स्वाधीन केलं आणि शहाजीराजे आपल्या युद्धाला निघून गेलेले आहेत. एकदाचा प्रसंग आहे. विश्वासरावांची धर्मपत्नी, तिचं नाव लक्ष्मीबाई, मासाहेब जिजाऊंच्या सेवेमध्ये चूर झालेली होती. एकदाचा प्रसंग आहे. 3:45 वाजता पहाटे मासाहेब स्वतःच्या कक्षामध्ये नव्हत्या, स्वतःच्या खोलीत नव्हत्या आणि लक्ष्मीबाईचं सहज लक्ष गेलं की मासाहेब पहाटे 3:45 वाजता स्वतःच्या खोलीत नाही. आणि अंतकरण भरून आलं, मासाहेब कुठे गेल्या? अख्ख्या शिवनेरी गडावरती हल्ला कल्लोळ माजला. मासाहेब कुठे आहेत? मासाहेब कुठे आहेत? अरे गर्भावस्थेमधल्या माझ्या मासाहेब कुठे गेल्या? पोटामध्ये बाळ आहे आणि माझ्या मासाहेब खोलीत नाही, नेमक्या गेल्या कुठं पहाटे? आणि सगळ्या गडावरती पहारा जागा झाला, इकडं तिकडे शोधाशोध सुरू झाले. आणि गडाच्या पूर्वेकडच्या बाजूला
एक बुरुज आहे आणि त्या बुरुजावरती पहाटे 3:45 वाजता माझ्या मासाहेब जाऊन काळोख अंधाऱ्यामध्ये अशा उभ्या राहिल्या त्या बुरुजावर जाऊन. आणि तेवढ्यामध्ये कुणीतरी बातमी दिली, मासाहेब सापडल्या, मासाहेब सापडल्या. तो काय, त्या बुरुजावरती मासाहेब उभे आहेत. लक्ष्मीबाई तिथं आल्या आणि डबडबल्या डोळ्यानं हात जोडले. मासाहेब, मासाहेब, आमचं काही चुकलं का मासाहेब? काय झालं मासाहेब? तुमच्या गर्भात बाळ आहे मासाहेब, त्या बाळाचा तरी विचार करा मासाहेब. तुम्ही या काळोख अंधारात येऊन का उभे राहिलात मासाहेब? काय उत्तर द्यावं माझ्या जिजाऊने? ऐका, समोर बसलेल्या जिजाऊंना ऐका. लक्ष्मीबाई, हा महाराष्ट्र भूमीवर पडलेला काळोख माझ्या डोळ्यास टोचतोय. लक्ष्मीबाई, अरे या महाराष्ट्र भूमीवर पडलेला हा काळोख कधीतरी नाहीसा होईल का नाही? लक्ष्मीबाई, सूर्याला पडलेलं ग्रहण कधीतरी निघेल का नाही? स्वातंत्र्याचा सूर्य उदय या भूमीत कधीतरी होईल का नाही? मासाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावंसं वाटतं, गोडधोड आंबट चिंबट खावंसं वाटतं मासाहेब. मासाहेब, आमचं काही चुकलं का मासाहेब? मासाहेब, तुम्हाला काय आवडतं सांगा मासाहेब, तुमचे डोहाळे आम्ही पुरवतो मासाहेब. काय म्हणावं लक्ष्मीबाईने? मासाहेब, तुमचे डोहाळे आम्ही पुरवतो, तुम्हाला काय आवडतं सांगा. काय म्हणावं माझ्या जिजाऊनी? लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत हो. लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत ना, मला महिन्या पालखी आवडत. मग मासाहेब, तुम्हाला काय आवडतं सांगा. सांगू मला काय आवडतं? लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं डोक्यावर जिरे टोप ठेवावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं अंगात चिलकत घालावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं कमरेला सैला बांधावा, तलवार म्यान करावी. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं घोड्यावर मांड मारावी, टाच मारावी, घोडा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फेकावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं वारकऱ्यांचा भगवा खांद्यावर घ्यावा. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं वारकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं आया बहिणींचं स्वराज्य निर्माण करावं. लक्ष्मीबाई, आम्हास वाटतं त्या औरंग्याच्या छताडात वारकऱ्यांचा भगवा रवावा. काय डोहाळे आहेत माझ्या जिजाऊचे. छत्रपतींना, शिवरायांना जन्माला घालण्यासाठी शिखर शिंगणापूरचा महादेव त्या आईच्या पोटी जन्माला येणार आहे. ही काही साधी गोष्ट आहे? याच्यासाठी तर आज घेतलेल्या कीर्तनाचे अभंगा सुद्धा चोखोबर आहे, देवाकडे चांगला मुलगा मागतात. ज्या पद्धतीनं माझ्या मासाहेबांनी अरे गर्भावस्थेमध्ये भगवंताकडे हात जोडावे आणि चांगल्या अपत्याची मागणी करावी, त्याच पद्धतीने अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये संत चोखोबर आहे, चांगल्या संतानाची मागणी करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा. क्या बात. ऐसा पुत्र देगा देवा.